चल बाई, आज उठा लागते बापा लवकर. रंजना उठवा बापा, श्रावण सोमवार आहे. चल बरं उठ लवकर. कोणता सोमवार? श्रावण सोमवार आहे ना वाचा. महादेवाची पूजा करायला लागते, बेलगिल व्हा लागते, दूध गीत पाजा लागते. श्रावण सोमवार आहे ना आजचा. हा ते काय व नवऱ्यासाठी करायला लागते. नवऱ्यासाठी करायला लागते वाटते ना. म्हणले माहित बापा कायसाठी करायला लागते, पण पूजा करायला लागते महादेवाची. चल मी बेल आणायला जातो. काय व माय कोणाला करायला लागते ती पूजा? ती पूजा काय सुहासिन बाईलीच करायला लागते. हाय ना मग श्रद्धा कपूर आहे ना आपल्या घरात, एवढी चांगली करते ती पूजा. कायले उठव तू झोपणं करू दे तिला काम. झोप कायले उठव माय. पूजा केलीच पाहिजे का? सारं बरोबर आहे ना. आवाज जो गरीब असला, जवळ पैसा नसला तर देवाची पूजा करून आपण कायले करायची? आपण मस्त खुशाल जिंदगी जगून राहिलो इथं. काही कमी नाही आपल्याला. खा प्यायला भेटते, नोकर चाव करायला राहिले भेटते, खायला भेटते, अजून काय पाहिजे? फिरायला भेटते. कायले देवाला विचारायला लागते? देवच आपल्याला विचारते. एवढं टेन्शन घ्यायला लागते काय? माय नाही हो बापा, त्या बाप काय म्हणून मला पूजा नाही केली काही नाही केली तर. चल मी बेलाला जातो. जाय बापा. काय हो तू श्रावण सोमवारच्या दिवशी झाली बापा? तिकडे घरी पूजा गिजा केली असते मग येते नागपंचमी. नागपंचमी झाल्यावर उद्याची नागपंचमी. आता नागपंचमीला काय असते हो बापा? हे नागाला दूध नाही पाजा लागत काय? नागाला दूध पाजा लागते, कढईत पोया करा लागते, वेणीने घालतायत, फणीने लावतायत केसाले. काय होय व माहे, वेणीने लावतायत, फणीने लावतायत, कढईत पोया करा. त्या मायले कालेले काय लावलं तर बाबा. जाय बरं तू डोकं नको मला झोपू दे जरा. शिक पांढरी साडी घाल जो आज चांगली वाली. हे काय कधर कसली साडी घालून आली तू? पांढरी चांगली पांढरी साडी घाल जो आज. पांढरी साडी घालून पूजा करायला लागत असते. हाय ना त्याजवळ पांढऱ्या साड्या? घेऊन यायचं पांढऱ्या साड्या घाल जो. पांढऱ्या साड्या मी तर पहिलेच घातली आहे. दुसरी घाल जो. बरं पांढरी साडी. पांढरी साडीचा तमाशा करतो मी. पांढऱ्या साडीचा तमाशा म्हणजे तसं तर म्हटलं नवऱ्या मेलावर तर पांढरी साडी घालत असते आहे का नाही? हो तर मग आता श्रद्धाले आज मी जरा सुनावतो का तुला पांढरी साडी घातली आहे तर माझ्या भावाला मारलं का मारायच्या विचारत आहे. अशी तिच्यासोबत मी झगडतो आज. चला आजपासून भांडणं चालू करतो. लय झालं बापा मुकण्यावणी राहिलं. भांडणच करतो मी. मला गमून नाही राहिलं. काही ना काही ट्विस्ट पाहिजे जीवनात. ओ दया 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 रे, दया 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 रे, आशिक मेरे मैंने तुमसे प्यार किया रे. दया 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 रे, सोहणे असे मना तरंगता, घनभर सुलागे रे हे जीवा. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग. पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग. नो 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 नो, मी या जनरेशनची आहे. मला ते देवाचे गाणे माझ्या तोंडून नाही शोभत असेल कदाचित. आता मी कोणतं गाणं म्हणू गड्या? तुझा नोजपिन, इयरिंग्स, आयलॅशेस, ब्लिंग ब्लिंग्स. ए माझी गर्ल, ए जाने जिगर, मी तुझा किंग 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 किंग. जादू म्हणते हा म्हणते, तुझा स्वॅग ओजी ओजी, हाय तुझी कंबर एक नंबर, तुला 100 पैकी एक नंबर, तुझी कंबर तुला 100 पैकी. चला तर मित्रांनो, आता याच्यानंतर मला माहिती आहे की काय होणार आहे, पण आता तुम्हाला कसं माहित होणार? तुम्हाला तर बघितल्यावरच माहित होणार ना. तर मी लास्ट मध्ये जे म्हणत असते ते आता सुरुवातीलाच म्हणते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा ना. आणि आता समोर बघा काय होते काय नाही तर. बघा मी थोडासा तमाशा करत आहे. आज श्रावण सोमवार आहे, मला शोभत नाही तरी पण तुमच्यासाठी मी थोडाफार तमाशा करते. अनुराग कुठे चालला रे? कुठे नाही ताई, पूजा करायला चाललो. हो का? बापरे. अरे श्रद्धा, तू हे काय घातलं ग? पांढरी साडी कशाला वेअर केली आहे तू? ही पांढरी साडी तू विधवा आहेस का? माझ्या भावाला मारलं का तू? मेला का माझा भाऊ तुझ्यासाठी? सोमवारचा दिवस आहे आणि तू पांढरी साडी घातली आहे? नालायक. हो त्यात काय आहे? सोमवारी पांढरी साडीच घालत असते. पांढरी साडी घालूनच पूजा करावी लागते. नसली तर गोष्ट वेगळी आहे. आणि असं कुठे लिहिलं नाही आहे की विधवा बायाच पांढऱ्या साडी घालू शकते म्हणून. आणि माझी पूर्ण व्हाईट साडी नाही आहे. ओके, त्या मायनं शिकवलं तुले पांढरी साडी घालणं? नवऱ्यासोबत पांढरी साडी घालून चालली तू? विधवा आहे काय? काही लाज आहे का नाही आहे व बापा? नाकातले तोंडातले काढून नाकात घालते का नाकातले काढून तोंडात घालतात? जिवंतपणीच खाल्लं माया भावाले. तशी तर खाऊनच राहिली. आता काय रंगारूपाने दाखवतं का नवऱ्याने खाल्लं म्हणून? मेला काय माया भाऊ? नाही मेला काय म्हटलं? ओ एक मिनिट ताई साहेब, तुम्ही मला इतकं सांगा. ठीक आहे तुमचा भाऊ जिवंत आहे, तुमच्या नजरे समोर आहे,
माझा भाऊ मारून आला का तुम्ही इथं? नाही, माझा भाऊ मारून आला का म्हटलं? माझा भाऊ असून म्हणजे तुम्हाला नवरा असून काही टिकली लावणं, हा बयाचं बरं ते फॅशन आहे आजकालची, त्याच्यावर मी तुम्हाला ट्रोल नाही करत. पण पायात जोडवे नाही घालणं आणि पूर्ण व्हाईट साडी घालणं, मग तर तुम्ही प्युअर विधवा आहे का? नाही, प्युअर विधवा आहे का म्हटलं तुम्ही? माझ्या साडीवर तरी प्रिंट आहे, तुमच्या साडीवर तर प्रिंट सुद्धा नाही आहे. मग तुम्ही कोणत्या विधवा आहे? नाही, कोणत्या विधवा आहे म्हटलं? तुमचा भाऊ तुमच्या नजरेसमोरच आहे. आणि सगळे जे ब्राह्मण, मोठे मोठे ब्राह्मण आहेत, ते टीव्ही मधले ब्राह्मण, वास्तविक मधले ब्राह्मण, ते सुद्धा सांगतात की सोमवारी पांढरी साडी घालायची आणि पांढरी साडी घालून महादेवाची पूजा करायची. आणि पांढरी साडी घातल्यानं कोणी विधवा होत नसते, समजलं का? आणि हे तुमचे नाटक बंद करा. इतका पैशाचा घमंड आहे ना, तेवढी अक्कल सुद्धा दाखवत जा. हो, म्हणजे आमचा भाऊ, तुमचा भाऊ जिवंत आहे, म्हणजे आमचा भाऊ तुम्ही मारून इथं आलाय नाही का? म्हणजे तुम्ही, अरे बापरे, तुम्ही खूप दिवसाचे विधवा आहे का? नवरा असून काही टिकली लावता? जरासं माय बाई पूजेला चालली का हो बाई श्रद्धा? पाय बरं माय, किती गुणाची मुलगी आहे ग तू. आमच्या सुनात अजून उठायचंच आहे बाई. काही असो, तुझ्यात गुण खूप चांगले आहे. माणसानं नाही, पैशानं तरी गुणानं तरी चांगलं असायला हवं. खूप छान गुण आहे तुझे. आ! काकी वा, काकी. काकी बघ ना ग, माझ्या नवऱ्याला मारलंय ना, उभ्या उभ्या मारलं वा माय. पांढरी साडी घातली आहे म्हणते तू विधवा आहे काय म्हणते माय. माझ्या नवऱ्याला मारून आली काय म्हणते इथं माझ्या घरी, म्हणते सांग नाही गुन्हा आहे का हिचे. माय वा, माझा नवरा लवकर फोन लावू दे बाई, मारला का तर हिनं कर नागते वाण्याची ना जाग्याऊ. अरे देवा. अरे देवा. उग 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 मा पिल्या रंजना, उग उग मा. माय रडू नको माय, बोलण्यात चुकी झाली असन तिच्यावाल्या, बोलण्यात चुकी झाली असन, रडू नको. असं रडत नसते रंजना, रडू नको. रडणं चांगलं नाही वाटत आपल्या लोकांना, रडू नको बाई श्रद्धा. असं बोलणं शोभते का तुले? असं बोलणं शोभते का म्हटलं? पूजा करायला चालली आणि तू पण तर वाईटच साडी घालून आहे ना, पांढरीच साडी घालून आहे ना तू पण. मग तुला समजत नाही का कशाला विधवा म्हणतात आणि कशाला नाही म्हणतात? बेटा, समजत नाही तुला? अहो काकू, तुम्हाला काय सांगू मी, आधी हे आणि मी पूजा करायला चाललो होतो. त्यांनीच आम्हाला अडवलं आणि म्हणत होत्या की तू पांढरी साडी घातली म्हणे, तू विधवा आहे का म्हणे. म्हणून मी त्यांना उलट म्हटलं की तुम्ही पण पांढरी साडी घातली आहे म्हटलं, तुम्ही विधवा आहे का म्हटलं. बस इतकंच म्हटलं आणि तुम्ही मदत आला आणि त्यांचं नाटक चालू झालं. दुसरं काय? माय नाटक करते म्हणते वा माय, मी साधी बोळी बापा, साधी बोळी. मी नाटक कायले करू माय, सांग बरं, नाटक कायले करू सांग. अहो काकी, मी नाटक बिटक काही नाही केलं माय, येलाही मान आहे बोलायला लावते मला खराब खराब. च्या मायबीन, मी ही काही पूजल नाही येत बाबा श्रद्धा. काय च्या मायबीन, काय लागलंय घरात? जाऊ दे तिकडे, काही मी पूजा गिजायला काही नाही येत. अहो काकी बघा ना, त्यांनी मला, माझ्या पायात जोडवे आहे, हातात बांगड्या आहे, मी सांस्कृतिक पद्धतीची साडी घातलेली आहे, सांस्कृतिक आपली जी परंपरा आहे ती परंपरा जपली आहे. मी पूजेला चालली चुपचाप मध्ये, एक चांगलं काम करताय मी सकाळी उठून. त्यांच्या अंगाला पाणी नाही आहे, बरं ते सोडून द्या, आम्हाला त्याच्याशी काहीच घेण देणं नाहीये. काकी तुम्ही बघा, त्यांनी नवरा असून काही टिकली लावली आहे माथ्यावर, नवरा असून पायात जोडवे नाही घातले. पांढरी साडी उलट त्यांनीच घातली आहे आणि मी फक्त सगळं वेअर करून पांढरी साडी वेअर केली, तर त्या म्हणतात तू विधवा आहे का, माझ्या भावाला मारलं का. मग तुम्ही मला सांगा, माझ्या अंगावर सगळं सौभाग्याचं लेणं असून ह्या मला विधवा म्हणत आहे, तर यांच्या अंगावर सौभाग्याचं एक सुद्धा टिकली सुद्धा नाही आहे, बरोबर. तर यांना मी असं म्हटलं तर त्यात काही गुन्हा केला का मी? तुम्ही सांगा, नाही काही गुन्हा केला का? हो हो माय, माय बाई बरोबर तर आहे व तिचं वालं. काय चुकलं नाही, काय चुकलं तिचं वालं, बरोबरच आहे. तू काही टिकली काय लावत असतं, काऊन जवळ मेला का आमचा? आता असं तर मी तुला म्हणू शकतो, असं नसते रंजना. नवरा असून काही टिकली लावणं हे आपल्या, म्हणजे मी काय म्हणते, तुझी फॅशन आहे ना ती कपड्यानुसार करत जा ना तू. पण काही टिकली सोडून प्रत्येक रंगाची टिकली लावत जा. नाही लावायची बेटा काही टिकली. कितीही काही झालं तरी तू तुझ्या नवऱ्यावर प्रेम करते ना, मग प्रेम करते, प्रेमाच्या खातीर. तुला ते ओल्ड जनरेशन वाटत असेल की काय टिकली लावू देत, मला आवडते. हो बाबा आवडते तुला, पण नाही, निळ्या रंगाची लावायची, आपल्या नेव्ही ब्ल्यू कलरची लावायची, काळी नाही लावायची बेटा, कथ्थी लावायची. कशाला असं करायचं? नाही करायचं बेटा असं रंजना. बघा आता, आणि यांना नाही का, तुमच्या मुलाला नाही का काकू, म्हणजे बिलकुलच चिडचिड सहन नाही होत. आता बघा, आता मी काहीच बोलले नाही त्यांना, मी मस्त पूजा करायला घेऊन चालले होते, दोघं जोड्यानं आम्ही, शंकर पार्वती, आम्ही पूजा करायला चाललो होतो महादेवाच्या पिंडीची. आणि यांनी मधातच येऊन बघा, आता त्यांचं मूड खराब झालं, ते चालले गेले. आता त्यांना आणणं पॉसिबल नाहीये, आता मला एकटीलाच जावं लागेल पूजा करायला. असं नसते काकी, असं असते का? आता मी लहान आहे, म्हणजे घरातली मी एक मोठी सून आहे, मला पण मन आहे. आता जसं यांचं एवढ्याशा गोष्टीने मन दुखते, या तर मला आल्याबरोबर काय काय नाही बोलले, माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तर 4 महिन्याची 2 जीवाची बाई आहे.
मी इतकं टेन्शन नाही घेत हो, नाही घेत मी इतकं टेन्शन. चला बा आपली नणंदबाई आहे. पण यांनी असं नको करायला ना, थोडंफार यांना सुद्धा तुम्ही समजावून सांगा. मानताय हो काकी आजकालच्या भावजया, मानताय. जाऊ दे माय, आपण साधे फोडो लोक बापा कुठं त्याच्या मागं लागत बसतो. जाऊ दे. काय म्हणते काकी, झाली का तुझी पूजा गिजा? तुझी पूजा गिजा झाली काय? नाही हो बाई रंजना, मी त्या आईले बेल मागायला चालली होती, थोडंसं बेल द्या म्हणत होती. आहे का काकू, गाई घरी आहे का? हो हो आई घरीच आहे ना, आई घरीच आहे. काय माय नाटक करायला बसली ना ही मिळाली. मायाकून कंपनी देणारी आली असती तर कदाचित आज मी भांडण जिंकली असती. ही मिळाड चालली आली इथं, तिच्या बसची, तिच्या कंपनीची, तिच्या तरफदारीची. नाही कम से कम माया तरी तरफदारीची आली असती तर. काश, जाऊ दे तिकडे, जे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता हाच प्लॅन नाही, खूप सारे प्लॅन केले आहेत मी माझ्या भावजाईला ट्रोल करायसाठी. चल आता मस्त पूजा करते मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्रिगुण त्रिगुण बेलाचं पान वाहून 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 नमः शिवाय. तरंगून तरंगून बेलाचं पान वाहून नमः शिवाय. माय नवीनच ऐकून राहिली माय, तरंगून तरंगून बेलाचं पान वाहून नमः शिवाय. तरंगून तरंगून बेलाचं पान वाहून नमः शिवाय. काय माय, हे खेळातले येडे बाई असे म्हणणारे माय. अव हे स्विमिंग पूल मध्ये असन, स्विमिंग पूल मध्ये समुद्रात असन, नाही तर मग एखाद्या धरणात अडकली असन, त्यात तरंगून राहिली. हे तरंगून तरंगून बेलाचं पान वाहून नमः शिवाय म्हणजे भोले बाबा ये ना तिला वाचून, असं तिला वाटते. अव भोला फक्त भोल्या माणसांचा असते, अशा कपटी आणि अशा भिकारवाड्या माणसांचं नसते. हे भोलेनाथा, हे माझ्या बाबा, मी हळवी आहे, मी छोटी आहे. माझ्या पूजेत काही चुकी झाली असेल तर मला माफ कर. आजपर्यंत मी पूजा नाही केली, पण आजपासून मी सुरुवात केली, म्हणजेच लग्न झाल्यावर मी सुरुवात केली तुझी पूजा करायला. जर माझ्या पूजेमध्ये काहीतरी कमी असेल, काहीतरी माझ्याकडून चुकलं असेल तर नक्की मला माफ कर आणि माझी पूजा स्वीकार कर. आणि माझ्या तोंडून काही चुकीनं मी बोलले, चुकून जर माझ्याकडून तोंडातून काही बोलणं झालं असेल तर कदाचित मला तू माफ कर. मला असं वाटतं की मी चुकीचं नाही बोलले. त्रिगुण त्रिगुण बेलाचं पान वाहून नमः शिवाय, अर्थातच 3 गुणांचं पान मिळून जे वाहले जातात, त्रिगुण त्रिगुण बेलाचं पान वाहून नमः शिवाय. आय थिंक मला असं वाटते हे त्याचं उपकरण आहे, मला असं वाटते. आणखी इतकी डिटेल्स त्यावर मला माहित नाहीये, पण जे बाकीचे लोक अशी माझी मजाक उडवत आहे तर देवा त्यासाठी तू मला माफ कर. आणि माझं काही चुकलं असेल तर मला खरंच माहित नाहीये, आणि माझी पूजा स्वीकार कर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काहीच्या काही करणं देवा ऐकणार आहे का माय? मनात श्रद्धा पाहिजे, नावावर श्रद्धा आहे फक्त. मला फालतू लोकांचं काही करायचं नाहीये देवा. मी तुझी पूजा करताय आणि पूजेमध्ये जर कोणी आपल्याला शिवाही देत असेल तर आपली पूजा आपण भंग करायची नसते. म्हणून मी माझ्या मनात आणि माझ्या भावना, माझ्या श्रद्धा जे काही आहे ते सगळं देवा तुला माहिती आहे. मी आजपर्यंत जे वाईट कर्म केले असेल त्याचं फळ मी भोगत आहे, हे मला मान्य आहे. पण ते म्हणजे अशा विकट परिस्थितीमध्ये, आणि ते पण असे, म्हणजे माझे काय अवस्था आहे आणि माझ्यासोबत लोक कशी वागत आहे तुला तर माहितच आहे देवा. सांगायची काही गरज नाही, तुला दिसतच असेल. तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम, ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम, ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम, ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम, ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम. हो भोला सब दुख काटो मारा, हो भोला सब दुख काटो मारा. शिव शंकर जपू मैं तेरी माला, हो शिव शंकर जपू मैं तेरी माला. भोला सब दुख काटो मारा, हो भोला सब दुख काटो मारा. वेश है मंगल मंगलकारी, वेश है मंगल मंगलकारी. शमशानवासी हमारा, ओ शमशानवासी हमारा. भोला सब दुख काटो मारा, हो भोला सब दुख काटो मारा. अवधूत रूप तुम्हारा, हो भोला अवधूत रूप तुम्हारा. भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा. भोला सब दुख अभी चालू होगा, हो भोला सब दुख अभी चालू होगा. तो दुख चालू होने के बाद जब खत्म होगा तब इसका दुख लगे तो काट लेना, हो भोला सब दुख काटो हमारा. जब चालू होगा
फिर वो पूरा होगा, फिर उसके बाद में इसका दुख काट लेना मेरे भोले बाबा। वरना ये हमारे घर में खाली हाथ आई थी, तो खाली हाथ आने का इसका हिसाब तो इसे चुकाना ही पड़ेगा, नहीं क्या? ऐसा मैं मजाक कर रही हूँ, क्या कर सकते हैं? जो भिखारी लोग हैं वो कर ही क्या सकते हैं, नहीं क्या? इसके जैसे हमारे भरोसे पे देखो तो, आ बालों में फूल लगाती है, साड़ी रंग रंग की पहनती है। वाह भाई वाह, क्या दुख ही क्या है? दुख तो हमें है, आपको क्या दुख है? अरे देवा, माझ्या पूजेमध्ये काहीतरी कोणीतरी विघ्न आणत आहे, त्या लोकांना मी ओळखत सुद्धा नाहीये. जे माझ्या पूजेमध्ये माझा भंग करत असतील त्या लोकांना कदाचित मी ओळखत नसेल. मला सगळं माहिती आहे कोण आहे, काय आहे, तर माझ्या जीवनात आता काय चालू आहे, काय होणार आहे, मला सगळं दिव्य दृष्टीनुसार दिसत आहे. जसं की मला दिव्य दिव्य दृष्टीच आहे. पण काय करू शकते मी सध्या? मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. माहित नव्हतं की पुढे जाऊन नवरा चांगला आहे देवा माझा. तुझ्या कृपेने नवरा चांगला आहे. फक्त नवऱ्याच्या घरचे आजूबाजूचे जे मागचे जे बॅकग्राऊंड आहे ते सगळं काळा पडदा आहे तो. तर माझं दुःख तू सावर. मला दुःखातून आनंदात नाही, आम्हाला एक टाइमचं खायला नको देऊ, पण सुखात राहू दे. बस एवढीच माझी अपेक्षा आहे. मी याच्यानंतर कोणाचं वाईट करणार नाही, आणि याच्या आधी जे मी वाईट केलं त्याची सजा मला तू दे. मी नाही म्हणत, पण हे असं लोकांच्या हातून नाही. खरंच मी तेव्हा कोमल सोबत खूप वाईट केलं होतं. आय थिंक मला पण तसंच मिळते की नाही मला काही माहित नाही आता. देवा मला माफ कर, कोणाला माहित नाही पडलं पाहिजे मी असं काही केलं म्हणून. आमच्याच घरी खाते ना, आम्हाला ओळखत नाही म्हणते. सांग ओ बाबा, आता काय काय हे काय आम्हाला मागायला येते? भिकारी नाहीये काय? माय श्रद्धा बिचारे, कशी व बापा तू. हेंबाड पोट्टी. चल, झालं असेल तर ओट्टीतून ते पूजेची थाली तिथंच ठेव. आमच्या दोघीले नमस्कार करू दे भोले बाबाले. हो, अलग होय. हो हो, नक्कीच. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कोणी पूजा करत असतील तर मला त्याच्या मध्ये मध्ये बोलायची पण सवय नाही आहे. करा, आरामात पूजा करा, कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही येत. भोले बाबा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आमच्या जीवनात खूप संपत्ती आहे, भरभराटीनं पैसा आहे, तरी पण आम्हाला समाधान नाही आहे. आम्ही तोंडावर बोलणारे लोक आहे रे बा देवा. आम्ही तुम्हाला सांगून राहिलो, आमचं पैशानं अजून मन भरलं नाही. आमच्या पैशाचा घडा अजून लय मोठा आम्हाला भरून पाहिजे. आणि आम्हाला आमच्या घरी जो व्यक्ती येते त्याच्याकडून आम्हाला लय पैसे पाहिजे. आणि पैशासाठी आम्ही काहीही करू शकतो, म्हणून आम्हाला जीवनात पैसा लय महत्वाचा आहे देवा. तर तू आम्हाला काही नको देऊ, पण पैसा दे, एवढं मी तुला मागणी करतो, विनंती करतो. आणि माझे 2 हात जोडून आज श्रावण सोमवाराची पूजा खतम करतो. भोले बाबा, आता माये काय राहिलं बापा? ज्याच्यात माझ्या लेकराचा आनंद त्याच्यातच माया आनंद बापा देवारामा. तर मग माझ्या लेकराचा पैशात आनंद तर माया पैशात आनंद. लेकराच्या सुखात माया सुख. ते ते जे करल तेच योग्य, तेच माझ्यासाठी चांगलं. बस. थांबा थांबा थांबा, जास्त वर नका जाऊ. तुमच्या पैशाचा घडा तर नाही, पण तुमच्या पापाचा घडा नक्कीच एक दिवस पूर्ण भरणार.